जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा। माझ्यासोबत पूर्ण मनसेची टीम आहे। आता आम्ही आहोत संघर्ष नगर। हा झुडिओ बघा, झुडिओ दाखव, झुडिओ। आणि हा रस्ता गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे, खैरानी रोड जाण्याचा रस्ता। फेसबुक लाईव्ह केल्यानंतर तुम्हाला दाखवतोय। आज आम्ही दाखवणार आहोत खैरानी रोड वजन काटा ते मल्लिका बार पर्यंत, म्हणजे संत तुकाराम ब्रिज पर्यंत लोकांना, स्थानिक जनतेला काय त्रास आहे। कुलकर्णीवाडी, खैरानी रोड, सुभाषनगर या जनतेला काय त्रास आहे दाखवून। हे बघा, पूर्ण माती साफ केली, त्याला झाले कमीत कमी 8 ते 10 दिवस। हे बघा, अनधिकृत गाड्या बघा, पार्किंग बघा इथे, हे दाखवा थोडा पाठी चल। या सगळ्या गाड्यांच्या पाठीमागे रोज लोक उभे राहून दारू पितात, छेडछाड करतात, मारामाऱ्या करतात, चेन स्केचिंग होते, सगळं काय चालू आहे। आता प्रशासनाला जाग येत नाही। आम्ही लाईव्ह केल्यानंतर थोडाफार काम करतात। आता पूर्ण हे साफसफाई केली, पण हा उचलायला 10 दिवस लागणार यांना। आज पाटी सर, ही लाईव्ह थोडी मोठी आहे, सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला काय वाटतं तेही सांगा। त्याच्यात आम्ही जे करतोय कुठंतरी जनतेचा फायद्यासाठी आहे की नाही, तुम्ही तुमचेही मत द्या। नमस्कार। साफ केलं, हे बघा। आता एवढं साफ केल्यानंतर हे दाखवा, हे पूर्णपणे हे साफ करून हे रस्ता बंद करून टाकला, बरोबर आहे। हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे, कधी उचलणार माहित नाही। या गल्लीमध्ये दारू पित असतात लोक। हा रस्ता बंद आणि बघा, हा समोर गाडी पार्किंग, जिकडनं गाड्यांची एंट्री आहे खैरानी रोड वरना, इथं हे मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत। आता मला एक सांगा, तिकडनं डिवायडर बनवलेत, तिकडनं सगळे डिवायडर बनवले, इथं एवढा खाचा सोडलाय। हे गॅप कुणासाठी सोडलाय? हे गॅप दाखव। हे जो गॅप आहे ना, हे रोड डिपार्टमेंटचे अधिकारी, हा जो वजन काटावाला आहे त्याच्यासोबत मिलीभगत करून हा गॅप सोडलेला आहे, म्हणजे त्याच्या गाड्यांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून। या अजून तुम्हाला दाखवतोय। आता इकडनं खैरानी रोड पासून हा वजन काटा। और भाई क्या हाल है? बढ़िया बढ़िया। क्या समस्या है? कुछ एरिया में तो इतना है कि तो पूरा खड्डा ही खड्डा पड़ा है एकदम। हाँ, पूरा आजू बाजू में पूरा ट्रैफिक लगा के रखते। हाँ, पूरा एकदम पूरा पार्किंग करके रखते, जो जगह होगी पार्किंग का। काय समस्या असेल तुम्ही पण सांगा। हाँ हाँ, कुछ फायदा नहीं इधर, खाली सबका दुकान तोड़ा, पूरा पार्किंग कर रहा है बस। अच्छा। ऐसा सब है। आता हे स्थानिक जनता आहे, तुम्ही ऐकलं असेल हे काय म्हणतायत की फक्त आजूबाजूला पार्किंग आहे, असं फिरून दाखवतो दिसेल पार्किंग कुठपर्यंत आहे। देखो ना, पूरा पार्किंग असं दाखव। हा, असं दाखव। ट्रैफिक होता, ट्रैफिक का जड़ है। शेवटपर्यंत पार्किंगच पार्किंग आहे। चला पुढे चल, थोडा लवकर चला बस। हे बघा, हे डिवायडर असतात ना, तिथे एवढ्या पार्किंग आहेत पण जाम होत नाही, परंतु बाकी सगळ्या ठिकाणी या लोकांनी डिवायडर लावलेच नाही। म्हणजे कसं आहे, समोर ट्रकवाले येणार, त्यांचे हप्ते चालू, याच पद्धतीने काम चालू आहे सगळ्यांचा। पूरा ये ट्रैफिक की वजह से यहाँ से लेकर सूचना ऑफिस तक पूरा ट्रैफिक होता है पार्किंग की वजह से। अच्छा, रोज 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 पब्लिक परेशान है एकदम। आवाज उठाएंगे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, बोला काय बोलायचंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। बोला काय समस्या, तुम्ही स्थानिक आहात। हे जे इकडे हे जे इथे पार्किंग होते दोन्ही साईडला, त्याच्या मागे ड्रायव्हर तिथून दारू घेऊन येतात, गाडीमध्ये बसून पितात, संध्याकाळी ऑफिसला जाणारे येणारे मुलींवर बायकांवर छेडछाडी पण होते। आणि आमच्या इथे ट्रॅफिकमुळे हा चला, एका माणसाचा जीव पण गेला हार्ट अटॅक। आमची गाडी 50 मिनिटं इथून ते आपलं सप्ला हॉस्पिटल पर्यंत बोला 50 मिनिटं राहतो, 10 मिनिटाचा। आता हे बघा, हे डिवायडर जिथे जिथे टाकले नाहीत ना, सगळ्या गाड्या असे येणार, नो एंट्री मधनं येणार आणि जनतेला त्रास। तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूला पार्किंग आहे। हा काय इंडस्ट्रियल झोन नाहीये, शाळेचे विद्यार्थी जाणार तेव्हाही पार्किंग,
हे बघा आता हे तुम्ही बघू शकताय इथं डिवायडर लावले नाहीत. कुणासाठी? तर या गल्लीमध्ये जे गाड्या ये जा करतात ना त्यांना सोपं पडलं पाहिजे त्यासाठी इथं डिवायडर सोडलेले आहेत. बस बस थांब. आता तुम्हाला दाखवतोय हा स्मशानभूमी. हे बघा तुम्हाला दाखवतोय केवढी चांगली स्मशानभूमी झालेली आहे. दाखवा हिंदू स्मशानभूमी. आतमध्ये तुम्ही बघू शकताय काम जोरात चालू आहे एकदम. तुम्ही बघा स्मशानभूमीचं काम किती जोरात चालू आहे. सगळे प्रेत झडतायत बघा. दाखवा आतमध्ये प्रेत झडतायत ते लोक उभे आहेत. लोकांना खूप चांगलं म्हणजे अशी सुविधा करून दिलेली आहे. निवडणुकीच्या वेळी नारळ फोडलं होतं. हे बाबा ओपन कर ह्याला जरा. ये ताळा मारलाय का? राहू दे. हे फक्त काय काय समस्या आहे ते दाखवतोय. म्हणजे स्मशानभूमीचं काम अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. 2 वर्ष अगोदर नारळ फोडला होता आमदारकी निवडणुकीच्या अगोदर. नमस्कार. तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूला पार्किंग आहे अनधिकृत. म्हणजे इथं मंदिर आहे पण काय फायदा काय? कुणाला काही घेणं देणं नाहीये. सगळे झोपलेले आहेत. या स्मशानभूमीसाठी स्थानिक नगरसेवक प्रकाशदेवजी मोरे यांनी चांगला फॉलोअप घेतला पण परत हा काम का अडकला मला समजलं नाहीये. आता आम्ही स्वतः जाणार आहोत तिथे. हे बघा असे उभ्या गाड्या लावतात. काय बोलायचं? कुणाला काही सांगून फायदा नाहीये कारण इथं डिवायडर नाहीये ना. हे बघा आता इथे का डिवायडर नाही लावलेत मला सांगा. लावले पाहिजे डिवायडर. चला ते दाखव. हे सगळे उभ्या गाड्या लावतात ते दाखव. ठीक आहे आम्ही समजू शकतो धंदा आहे. धंदा असेल सगळे आड्या गाडी आहेत. तुम्ही बघू शकता अशा उभ्या गाड्या लावतात. आडवी गाडी लावली तरी थोडी ट्रॅफिक कमी होणार. सगळे फुटपाथवर जाम. फुटपाथ कब्जा. हे बघा हे दाखव. हे दाखव. हे फुटपाथ कब्जा दाखव. इथे लोकांनी चालायचं कुठून हे दाखव. फुटपाथवर शिड्या दाखव. हा ते वरचा बोर्ड दाखव. चला पुढे चला. हा बाई हे बघा डबल पार्किंग करणार आणि गाड्या भरणार. तुम्ही मरा जिवंत राहा आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. हा कचऱ्याचा डब्बा भर रस्त्यामध्ये. असं नाही की त्याला साइड मध्ये ठेवला पाहिजे पण कोण करणार नाही. तुम्ही बघू शकता हे डिवायडर कुठंच डिवायडर लावलेले नाहीयेत. नमस्ते. जय श्रीराम. हा जय श्रीराम. हे आमचे बीएससी वाले आहेत. यांना पण खूप त्रास होत असेल कधीतरी. म्हणजे कुठला टायमिंग नाहीये की मोठ्या गाड्यांना कुठल्या टायमिंगवर यायचं. ट्रकला कधी बंदी ठेवायची. बघा अशा उभ्या गाड्या ठेवतात. पूर्ण फुटपाथ कब्जा आहे. बोला काय समस्या आहे? बोला. नमस्कार. आता स्थानिक गाड्या असतील ते कचरापेटी दाखव. ते कचरापेटी दाखव. हे बघा हा कचरा घर आहे. मला वाटतं 10-15 लाख रुपये या कचरा घरावर खर्च झाले असतील. आणि इथं कचरापेटी बघा. या इथे या.
काय तुम्हाला त्रास आहे या कचरा पेटीचा सांगा. त्रास आहे आता हे बघा. हा? तुम्ही सांगत नाही कुणाला. कोणाला सांगायचं? इकडे वाडा भरतो. कुणाला सांगायचं? ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना सांगायचं. आपण निवडून का देतो त्यांना? आपण का निवडून देतो त्यांना? हे सगळे काम करण्यासाठी निवडून देतो ना. खासदार असेल, आमदार असेल, नगरसेवक असेल, का निवडून देता तुम्ही? मला सांगा. हे पुढे का निवडून देता तुम्ही? आपण आता तुम्ही ध्यान करा याच्यावर. आम्ही तर करणारच आहोत हो. या सगळ्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. पण मतदान तुम्ही लोक ज्यांना करतात त्यांची जबाबदारी नाही का? सगळ्यांची जबाबदारी आहे. पब्लिकची मग आता जबाबदारी समजा हे- इथे टाकते, याला इथे टाकला पाहिजे कचरा. बरोबर आहे. ते पण तिथूनच फेकायचा. पण हे इकडनं उचलणार नाही तर काय करणार? ते उचललं पाहिजे की नाही? ज्यांना तुम्ही लोकांनी मतदान दिलं त्यांना सांगा आम्ही तुम्हाला मत का दिलंय. फक्त हिंदुत्वासाठी आम्ही मतदान केलं नाही. त्यांना सांगा साफसफाई पण पाहिजे, रस्त्यावर ट्रॅफिक नको, सगळे पाहिजे ना. ट्रॅफिक जाम असते सकाळ संध्याकाळ. बरोबर आहे. चला धन्यवाद. हा ते बघा. हा रोड इकडनं मोठा आहे. तुम्हाला दाखवतोय मी. आता इकडनं हा रोड वाइंडिंग आहे. हे दाखव. इकडनं हे पूर्ण पुढपर्यंत रोड वाइंडिंग आहे. परंतु फक्त अंधेरी कुर्ला लिंक रोड म्हणजे अंधेरी कुर्ला रोड आम्ही वाइंडिंग केला 20 वर्षात. काय नाही झालं ते 3 वर्षात झालं. अंधेरी कुर्ला रोडचं वाइंडिंग झालं. अरे पण ह्या सगळ्यांचं वाइंडिंग कधी होणार? यांना यांचे गाडे द्या, यांची जागा द्या, विषय संपवा, रोड मोठा होईल, मध्ये डिवायडर लावा. पण कुणालाही इच्छा नाहीये काम करायची. फक्त विकास 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 असा खोटे दावे करायचे, तेच चालू आहे. तुम्हाला कुठेही फुटपाथ दिसणार नाही. सगळे कब्जा आहे. पूर्ण फुटपाथ कब्जा आहे. बघा इथं लेफ्ट साइड दाखव. या बाजूला सगळ्या ठिकाणी कब्जा आहे. आता ह्याचा स्थानिक जनतेला किती त्रास होत असेल. अच्छा, निवडणूक आली की इकडनं ग्रीन झोन हटवणार. पण ग्रीन झोन कधी हटवणार हे समजत नाही. ग्रीन झोन हटणार तर इथं डेव्हलपमेंट होणार ना. ते दाखव. या बाजूला लोकांनी यायचं जायचं कुठं असं सगळ्या गाड्या लावतात. हा सगळ्या पार्किंग दाखव. जय महाराष्ट्र. कोण आहे? बोला रोहितला. लाव गाडी लाव. तुम्हाला काय समस्या एरियामध्ये सांगा. हे थांब. काय समस्या सांगा एरियामध्ये या रोडवर. हा खूप ट्रॅफिक आहे. दोन साईडला काय होत नाही. कोण करत नाही. हा काम होत नाही भाई. अजून काय जात नाही. ट्रॅफिक बघा किती आहे किती नाही. तेव्हा माहिती आहे. आता काय बोलू तुम्हाला. नाही बोला. आता आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा या साईडला हे माती दाखवा. म्हणजे हे SWM चे जे अधिकारी आहेत, करोडोचा टेंडर आहे हा रस्ता साफ करायचा. रोज रोडवर झाडू मारायचा करोडोचा टेंडर आहे. पण इथं मातीचा थर झालाय. कोणी साफ करायला तयार नाहीत.
आणि यांना सांगितलं तर हे म्हणणार गाड्या उभ्या असतात. अरे तुम्ही सांगा, त्या पत्र द्या त्या गाड्यावाल्यांना, ते हटवतील गाड्या. ते फक्त मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे एलवॉर्ड मध्ये. हा भेटणार भेटणार. आपण प्रयत्न करू. प्रयत्न केल्यावर सगळं काय होतं बेटा. हे बघा, प्रत्येक ठिकाणी असेच मातीचे ढीग आहेत. ते दाखव, इथं दाखव, ते मातीचे ढीग दाखव. साफच करत नाही. चला, हे कचरा कुंडी भर रस्त्यामध्ये. हे बघा, मुलींना किती त्रास होतोय ते दाखव, शाळेच्या विद्यार्थ्यांना. लोकांनी फुटपाथवरनं चालायचं नाही, हे पक्का आहे. ट्रॅफिक वाल्यांना आम्ही किती कंप्लेंट केली तरी काय होत नाही. ट्रॅफिक वाले बोलतात आम्ही येतो, यांना फाईन मारतो. हे आडवी गाडी लावली आहे बघा, अर्धी गाडी रस्त्यावर आहे. आता ह्याला कोण सांगणार? फुटपाथ पण एन्करेज करून घे, म्हणजे फुटपाथवर गाडी चालवणार. हे दाखव, हे दाखव, हे फुटपाथ कब्जा केलाय दाखव. हे बघा, तुम्हाला दिसतंय, हे फुटपाथवर सगळेच ठेवलेलं आहे. कुणी काही बोलू नका, कुणाला काही बोलायचं नाही. तुम्ही बघू शकताय. आता इकडनं सर्वात मोठी समस्या चालू होते, ते म्हणजे इकडचे लकडा वखार. हे बघा, हे काचेचे काम दुकान आहे. तुम्ही बघा, या सगळ्यांनी कब्जा केलेला आहे. आता हे काच फुटतात, सगळे रस्त्यावर येतात, हळूहळू रस्त्यावर येतात, गाड्या पंक्चर होतात. हे बघा, तुम्हाला कुठं फुटपाथ दिसतोय का? बघा, सगळ्यांनी कब्जा केलेला आहे. और क्या बोलो, कुछ बोलने का है क्या? तकलीफ है रोड पे? तकलीफ इतना है कि ट्रैफिक तो बहुत मजबूत रहता है. बराबर है. हमेशा कभी मैंने ये रोड क्लियर देखा ही नहीं. बराबर. हमेशा तो आप लोग किसको कंप्लेंट नहीं करते? किसको कंप्लेन करें? अरे जिसको चुन के दिया उसको. अब किसको चुन के दिया अभी वही नहीं समझ में आ रहा है. अच्छा, अभी नहीं आ रहा समझ में. किसको कंप्लेन करे वो समझ में नहीं आ रहा है. अरे कंप्लेंट नगर सेवक है, आमदार है, खासदार है, उनको ही करेंगे ना. कोई भी नहीं सुनने वाला. मैं तो सब, मेरा स्कूल पाइपलाइन पे है. मैं जब पाइपलाइन पे जाता हूँ ना बाइक से, तो मुझे लगता है बाइक से निकलते निकलते 20 मिनट लग जाएगा उधर जाने. कोई सुनने वाला नहीं है अभी चांदीवली में. कोई भी मतलब आपने आपका वोट दिया, वो वेस्ट गया, एकदम टोटल. टोटल वेस्ट गया. अभी किसको दिया वो मत बोलना, नहीं तो आपके घर पे आ जाएंगे, है ना. हमको खुश करने के बोल दो, आपको ही दिया था ऐसा बोल दो, तो हमको तो जरा अच्छा लगे. आपको ही दिया. हाँ, ऐसा बोल दो झूठ मूठ का. अरे ऐसा कुछ नहीं है, लेकिन ये है कि रोड चौड़ा होएगा ना तो अच्छा होएगा. ठीक आहे, उसी के लिए सब प्रयास चालू आहे. अण्णा, आता हे बघा, हे सगळे लकडा वकार आहे. सगळ्यांचे खिडे हे रस्त्यामध्ये येतात, गाड्या पंक्चर होणार, सगळे रस्त्यावर आहेत. तुम्ही बघू शकता, फुटपाथ कुठे आहे माहीतच नाही. हे दाखव, असे दाखव. हे प्रॉपर स्वतःच्या गाड्याच्या बाहेर आहे. इथे इथे तुम्ही बघू शकता, हा शटर आहे तिकडे, शटरच्या बाहेर सगळ्यांनी ठेवलाय. कोण बोलणार ह्या लोकांना मला सांगा. असं समोर दाखव. भारत सोसायटीचे पाठीमागे भारत सोसायटी आहे. ते लोक पण एवढे कंटाळलेले आहेत ना, पण कोणी ऐकणार नाही. हे दाखवा सगळे. हे दाखव. हे सगळ्यांनी हे जे बाहेर ठेवलेत ना, स्वतःच्या शटरच्या बाहेर, पण कोण करणार कारवाई? अश्विनी भिडे मॅडम म्हणतात मी कारवाई करते, महापौर मॅडम म्हणतात मी कारवाई करते. मग हे करणार आमच्या इथे कधी येणार आहे चांदिवलीमध्ये? हे दाखव, हे सगळे दाखव. तुम्ही बघू शकता, सगळ्यांनी रस्त्यावर आणून ठेवलंय, शटरच्या बाहेर आहे. हे का जागा त्यांची नाहीये. हे दाखव, इथे इथं पण दाखव.
हे सगळे दाखव. उभा राहा बस. आज तुम्ही बघितलं आम्ही खैरानी रोड ते मल्लिका बार संत तुकाराम ब्रिज पर्यंत चालत चालत आलो आणि काय प्रॉब्लेम आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अश्विनी भेडे मॅडम असतील किंवा आता नवीन वॉर्ड ऑफिसर आलेले आहेत अनिल जाधव साहेब, ते खूप चांगले अधिकारी आहेत, ताबडतोब ऍक्शन घेतात. तर माझी विनंती आहे कृपया आपण या रोडवर या, कारण गेले कित्येक वर्ष फक्त म्हणजे कसं खुश करायचं, छत्र्या देऊन साड्या देऊन या पद्धतीने खुश करतात लोकांना. लोकांना मूलभूत सुविधा हे पाहिजे. हे बघा आता ट्रॅफिक चालू होणार, ट्रॅफिक होणार चालू, पण बघणार कोण इथे? रोड मोकळा करा, रोड वाइंडिंग करा, पण टोटल पेपरवर्क झालेला आहे. या रोडचा वाइंडिंग साठी किती खर्च करायचा ते सुद्धा सगळे पास झालेलं आहे, परंतु कोण करायला तयार नाही. बरोबर आहे ताई? नमस्कार. त्रास होतोय का तुम्हा लोकांना? बोला. इथे इथे भरपूर होतंय. मला त्या दिवशीच माझ्या गाडी लागली आहे, आज गाडी पाहायला. त्याचा खूप त्रास होतो. रस्त्याने येता जाताना लहान मुलांना घेऊन जाताना खूपच त्रास होतो. बरोबर. आणि मी वाटच बघत होती कधीतरी माझी म्हणजे प्रश्न पुढेपर्यंत जातील आमचे. नाही, आम्ही प्रयत्न करतोय. राज ठाकरे साहेबांनी सांगितलंच आहे की लोकांची जी समस्या असेल ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. आता काय तुम्ही ज्या लोकांना निवडून दिल्या ते लोक काम काही करत नाही. करत नाहीयेत का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुमचं मत वाया गेला म्हणून? माझं तर मत ऍक्च्युली इकडे नाहीये, बरोबर. झालेलं आहे. पण ओके. माझे मिस्टर दिराचं वगैरे मी खरोखर सांगते की मत वाया गेलेलं मत आहे, वाया गेलेत ना? खरोखर गेलेलं आहे. आणि मी स्पष्ट व्यक्ती आहे, स्पष्ट बोलणं. बरोबर. ठीक आहे, पण आम्ही राज ठाकरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धती. व्हिडिओ वगैरे बघतो, खूप छान तुमचं काम चाललंय. खूप खूप धन्यवाद. खूप छान आम्ही करतोय. खरंच या ट्रॅफिकचं काहीतरी करा. नाही, करणार आहे. एमर्जन्सीला इथे कधी रिक्षा पण भेटत नाही. एमर्जन्सीला एखादा माणूस एमर्जन्सी ना ती रिक्षा शोधत माणूस मरून जाणार ट्रॅफिकमुळे सगळं होतं. बरोबर. आताच बघा हे जायचं म्हटलं की जीव मुठीत घेऊन जावं लागतं आम्हाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्लीज करू काहीतरी आम्ही. करा. हा, नक्की नक्की नक्की. हा? हे का माझ्या पायालाच त्या दिवशी लागलं नाही. नाही, आम्ही चालू आहे. वेळ लागेल का आमच्याकडे सत्ता नाही. आम्ही फक्त राज ठाकरे साहेबांच्या नावावर काम करतो. आम्ही पण त्यांच्याच याच्याने आहे आणि काम छान चाललंय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला, तुम्ही thank you. सहकार्य करताय आमच्यासारख्या. आता तुम्ही बघितलं की जनता पण आता कंटाळलेली आहे. आता मराठी माणूस पण सांगतात की आम्ही निवडणूक मध्ये ज्यांना मतदान केलं आमचे मतं वाया गेलेले आहेत. म्हणजे विचारण्यासारखी गोष्ट आहे की जनता पण आता कंटाळलेली आहे. येणाऱ्या निवडणूक मध्ये ना माझी विनंती आहे जनतेला, काहीतरी परिवर्तन करा. तुम्हाला अशी अपेक्षा होती की 20 वर्षात काही झालं नाही, बरोबर आहे? तर आता बरेच वर्ष झाले तुम्ही लोकांना निवडून दिले ते, तर आता हेच तुम्हाला पाहिजे काय? ट्रॅफिक हे बघा, कारण रोड मोकळा करायचं नाही, फक्त एक अंधेरी कुर्ला रोड हे मोकळा केला म्हणजे हे वाइंडिंग केलं तेवढं तर आपण जसं जग जिंकलो. पण ते पण कुठून केलं? मॅक्सेस ते साकीनागा पर्यंत, मॅक्सेस ते एअरपोर्ट पर्यंत एक गाड्याला हात लावला नाही. एक गाड्याला का ते गाडे तोडत नाही मला समजत नाही. का तिकडे कारवाई होत नाही? का त्या लोकांवर कारवाई होत नाही? त्या रोडवर पण किती ट्रॅफिक होते. परंतु कसं आहे, सगळ्यांना लालच असते मतदानाची, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. आता आम्ही हे करतोय, कुठंतरी लोकांचे मन दुखत असतील, ते बोलतील ह्याला काय मतदान करायचं, हा आपलाच गाडा तोडायला आलाय. पण मी स्पष्ट सांगतोय, मी एका व्यक्तीसाठी लाखो लोकांना त्रास देऊ शकत नाही. जर या डेव्हलपमेंट मध्ये माझे नातेवाईकांचे गाडे गेले तरी मला काही फरक पडत नाही, परंतु माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेला एक चांगले रस्ते जेपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत याच पद्धतीने आम्ही आमची पूर्ण टीम, स्थानिक उपविभाग अध्यक्ष रवी मालुसरे, शुभम राकेश राटे, संजय मस्कर, शुभम रावराणे, नवनाथ करपे, आता हे 5-6 लोक आहेत. पण येणाऱ्या काळात मी सांगतोय, जर हे सॉल्व्ह नाही झालं ना, जनतेसोबत रस्त्यावर उतरू आम्ही. लोकांनी निवडून दिलंय याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त त्यांना मूर्ख बनवत राहा. त्यांची मूलभूत सुविधा जे आहे हे तुम्हाला द्यावी लागेल. आणि एल वॉर्ड प्रशासनाला मी सांगतोय, जर तुम्ही कुणाच्या दबावामध्ये हे काम करत नसाल तर उद्या तुमची खुर्ची खतऱ्यात येणार. आताच तुम्ही बघितलंय की एल वॉर्डचे अधिकारी निलंबित झालेले आहेत. आमची इच्छा नाहीये की अधिकारी निलंबित झाले पाहिजेत,
पण जर तुम्ही लोकांनी काम केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मग तुमची खुर्ची गेली तरी आम्हाला काय फरक पडणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे दाखव काय म्हणताय. बऱ्यात धन्यवाद सर. खूप चांगलं करताय. रोजच परेशानी झाली आहे. लोक नाही ऐकत कुणाचं. पार्किंग पण लावतात आणि डिवायडर वगैरे पूर्ण रोडच्या बाहेर गाड्या लावतात. हो आता माझं दुःख नाही तब्येत खराब आहे तरी इथं बघा एवढं जाम करून ठेवले पूर्ण आहे. यांना बोलूनही काय फायदा नाही सर. सर खूप चांगलं करताय. थँक्यू. आता चांदिवलीच्या जनतेला समजत आहे की शेवटचा पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि हळूहळू विश्वास बसतोय. कारण किती दिवस तुम्ही जनतेला मोफतच्या वस्तू देणार. पण जनतेला समजतंय ना आम्ही मोफतची वस्तू घेतोय पण आमच्या घरात काय येतोय तर गटराचं पाणी पावसात, ही ट्रॅफिक. अहो पाहुणे येतात ते बोलतात अरे तुमच्या घरी यायला 2 तास लागतात. हो काय करतात तुमचे इकडचे नेते. काय डेव्हलपमेंट नाही का असं ऐकून जातात पाहुणे. येणार हे बघा आता 2 मिनिटं ट्रॅफिक दाखव. पूर्ण ट्रॅफिक आहे. हे बघा दाखव शेवटपर्यंत ट्रॅफिक आहे. आता शेवटपर्यंत अशी ट्रॅफिक असणार आहे. आता स्कूल बस येणार ना त्यांना पण 1-1 तास थांबावं लागतो. स्कूल बसला 1-1 तास थांबावं लागतो. शाळेत ना आता हे स्थानिक आहेत. बोला. तरी 1 वाजता शाळा सुटते. या व्हॅन मध्ये अडकून मुलं 2:30-3 वाजता घरी जातात. याचा अर्ध्या तासात त्यांना काय जेवणार काय आला मग परत क्लासेसला जातात. म्हणजे कामाला लहान मुलांना पण हे सगळे त्रास यांच्या निष्काळजीपणे ना जय म्हणते. ही परिस्थिती आहे. आता हळूहळू आम्ही जनतेच्या घरोघरी पण जाणार की तुम्हाला काय त्रास आहे. लवकरात लवकर हे नाही झालं ना काय ह्याचा सोल्युशन नाही आला. मी सांगतोय जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हे श्रेय घ्यावं. आम्ही तुमचा सत्कार करू, आम्ही तुमचा जयघोष करू पण लोकांना सुविधा तर द्या. आता झालेत बरे वर्ष झालेत. एवढंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलायसारखं खूप आहे पण नंतर परत या लोकांसाठी बोलायला लागणार आहे. नंतर बोलूया. धन्यवाद.